गव्हर्नमेंट ITR 2021ला ॲडमिशन घेणाऱ्या सर्व उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे. काळजीपूर्वक ऐका. ही महत्त्वाची सूचना गव्हर्नमेंट ITR कडून आलेली आहे. ही काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यामध्ये उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश खात्याचा पासवर्ड कोणासही देऊ नये व त्यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी. पासवर्ड विसरल्यास तो रिसेट करण्याची सुविधा प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत राज्यात असलेल्या 250 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सर्व अभ्यासक्रमातील 20% जागा या माहिती पुस्तिकेत दिलेले विशेष प्रशिक्षण शुल्क आकारून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत स्वतंत्र विकल्प देण्याची मुभा राहणार आहे. उदाहरणार्थ फिटर IMC, वेल्डर IMC, ETC म्हणजेच इत्यादी. उमेदवारांनी अशा जागांसाठी विकल्प सादर करण्यापूर्वी माहिती पुस्तिकेत प्रशिक्षण शुल्काबाबत मुद्दा क्रमांक 15.1 माहिती वाचावी. त्याच्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा, IMC सीट्स व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेश प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार 80 ते 100% व्यवसाय प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना सन 2019 पासून नंतर प्रशिक्षणार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभ, योजनेसाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती पुस्तिकेत व प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजनेचा लाभ केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना लागू आहे. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना सदर योजनेअंतर्गत लाभ देय राहणार नाही. त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील व्यवसायात एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील अशा व्यवसायातील प्रवेशित उमेदवारांना त्याच संस्थेत इतर व्यवसायात किंवा जवळच्या दुसऱ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संबंधित व्यवसायात सामावून घेण्यात येईल. याच्यासाठी माहिती पुस्तिकेतील तुम्ही मुद्दा क्रमांक 22.1 पहा. राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होत असून केंद्रीय पद्धतीत उपलब्ध जागा व संस्था स्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवार, पालक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व त्यातील व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्या ह्या कायम विना अनुदानित तत्वावर शासन मान्यताप्राप्त व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्याशी संलग्न आहेत. या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांमधील प्रवेशित व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची परीक्षा अखिल भारतीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील उमेदवारांप्रमाणेच घेण्यात येऊन उत्तीर्ण उमेदवारांना राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र बहाल करण्यात येते. उमेदवारांनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्था स्तरावरील जागांसाठी प्रवेश घेण्याअगोदर ते ज्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेत आहेत ती तुकडी NCVTशी संलग्नित आहे का ते NCVT MIS पोर्टल www.ncvtmis.gov
www.gov.in वर ITI सर्च या मथळ्याखाली तपासावे. असंलग्नित व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची परीक्षा संचालनालयामार्फत घेण्यात येणार नाही. राज्यातील सर्व शासकीय व मान्यताप्राप्त खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व या संस्थेतील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी admission.dvet.gov.in त्याच्यानंतर www.dvet.gov.in तसेच www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. सदर संकेतस्थळांना भेट द्यावी. वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS द्वारे कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहील.